लिओला खायचंय आता बॉइल्ड एग. बारीक करते मी. अंडू कोणाला खायचंय? लिओला खायचंय अंडू. अंडू अंडू गुजू गुजू. यामी यामी. लिओला द्यायची आता अँटीटिक टॅबलेट. ही टॅबलेटचं नाव आहे सिम्पेरिका ट्रायो. सिम्पेरिका ट्रायो. तर ही टॅबलेट डॉगच्या वजनानुसार द्यायची असती. आणि मी घेतलेली आहे 20 ते 40 किलोग्रॅमची टॅबलेट, कारण आमच्या लिओचं वजन आहे 40 किलोग्रॅम. तर आपल्या डॉगचं गोचीड आणि पिसवापासून संरक्षण करण्यासाठी ही टॅबलेट द्यायची आहे. तर आमचा लिओ दुसऱ्या डॉगमध्ये नसतो, पण तो वॉक करण्यासाठी रानात जातो, त्यानंतर पॉटी करण्यासाठी पण रानात जातो. तर गोचीड आणि पिसवा त्याच्या अंगावर चढू शकतात. तर त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही टॅबलेट द्यायची. लिओला खूप मोठी टॅबलेट आहे. तर गोचीड आणि पिसवा दिसायला खूप छोट्याशा असतात, पण त्या डॉगसाठी खूप हानिकारक असतात. तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि आमचा लिओ हेल्दी ठेवण्यासाठी लिओला आता मी देणार आहे ही टॅबलेट. खूप मोठी आहे टॅबलेट आणि या टॅबलेटचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे. बेस्ट. तर मी एक घेतली होती, तर आता ती देते. सिम्पेरिका ट्रायो. आता मी दाखवते ओपन करून कशी टॅबलेट आहे. खूप मोठी टॅबलेट असते ही. टेम्पो होता ना. तर ही टॅबलेट उपाशीपोटी द्यायला पाहिजे असं काहीच नाही, कधी पण देऊ शकतो आपण. डॉगचं जेवण झाल्यावर पण देऊ शकतो. उपाशीपोटी द्यायला पाहिजे असं काही नाही सारखं. तर आता मी देते. लिओचं झालंय जेवण वगैरे सगळे. आता टॅबलेट द्यायची. तर बघा अशी आहे ही टॅबलेट आणि आता द्यायची लिओला. आणि लिओ वाट पाहतोय टॅबलेट खाण्यासाठी. इतकी मोठी टॅबलेट खाल्ली लिओनी. तर असा होता आमच्या लिओचा अँटीटिक टॅबलेट डे. आता पावसाळा संपेपर्यंत काहीच टेन्शन नाही, नाही का लिओ? लिओला खायचंय आता बॉइल्ड चिकन. ये यमी यमी यामी यामी. बॉइल्ड चिकन खातोय आमचा लिओ. ये यम यम यामी यामी. लिओला खूप आवडतं बॉइल्ड चिकन. यामी यामी यामी. तुला पण काढली मी त्याच्यात. लेट्स गो. नाव इट्स पॉटी टाइम ॲट इव्हिनिंग वॉक. Oh my god. He saw the dog. That's why he is barking. Danger, Leo, danger. Danger, danger. सुकर बाळ गपचूप आपलं. इव्हिनिंग वॉक विथ लिओ. डायरेक्ट कोरड्याच्यात जा तिकडं पुढं. क्यूटी. आज पाऊस नाही त्यामुळे वाळले चांगलं, त्यामुळे इकडे वॉकला येता आलं. नाहीतर पावसाने खूप अवघड होतं. लिओला आवडतं असं फिरत फिरत पॉटी करायला. पॉटी. चल इकडे तिकडं कुठं. इतका भुंकलाय लिओ मेंढ्यांना. इतक्या मेंढ्या आल्या त्या की बास की बास.
पाऊस नसल्यावर किती भारी वाटतंय, फिरता येतं मस्त मोकळं. पाऊस असल्यावर नुसती चिडचिड चिडचिड वाटते. हे बघा इव्हिनिंग व्ह्यू, थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतोय. हे परत पॉटी करायला लागलाय. याला असं मोकळ्या रानात लय फील येतो पॉटी करायला. लय फील आला काय त्याला आज मोकळ्या रानात लय फील आला पॉटी करायला. 3 ठिकाणी केली. आता आम्ही चाललोत घरी. तुम्ही सारखे शर्ट घातलेत काय? चल 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 बाळा, चलो. त्याला ना पाणी पाजावं लागेल. आता आम्ही आलो तो पॉटी करून आलेली. पॉटी